पैसे गेला, चिन्ह गेलं, खासदार आमदार कार्यकर्ते पदाधिकारी सगळेच गेले, आता तुम्हाला खळबळ लागलेली आहे असं कोण म्हणते? आशिष शेलारांनी ट्विट केलं. हा, करू द्या ना त्यांना. तुमच्या पक्षाची चिंता वाहा तुम्ही, आमच्या पक्षाची चिंता वाहू नका. आमची मशाल आणि आमची तुतारी बरं का, आणि हात या तिघांचं जे मनोमिलन आहे आणि वंचित बहुजन आघाडी आमच्या साथीला आहे. आम्ही चौघे मिळून या महाराष्ट्रात परिवर्तन करू आणि देशातील परिवर्तन करू. आणि ह्याची जर आपल्याला भीती वाटत असेल तर तुम्ही आत्ताच राजकारणातून निवृत्त व्हा. आज पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम माझे आहेत पक्षाचे, पण संध्याकाळी शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आहे, त्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे. गजानन बाबर हे सगळ्याच पक्षातले प्रिय नेते होते, त्याच्यामुळे अनेक पक्षांचे नेते त्या मंचावरती उपस्थित आहेत. मी असेल, माननीय पवारसाहेब आहेत, इतर काही पक्षाचे नेते आहेत. सर, हिंदी में बता दीजिए, एक तरफ दिल्ली में किसानों का मोर्चा चालू है तो दूसरी तरफ जो प्रधानमंत्री है देश के, उन समस्याओं को नजरअंदाज करते हुए दिख रहे हैं और स्कूबा डाइविंग का आनंद ले रहे हैं. हाँ, जब पुलवामा में हमला हुआ था तब प्रधानमंत्री जिम कॉर्बेट में फोटोग्राफी का आनंद ले रहे थे, शूटिंग का आनंद ले रहे थे. बराबर. जब भी देश में कोई बड़ा संकट होता है तो प्रधानमंत्री संकट का हल निकालने के बजाय ऐसे जगह पे होते हैं वहाँ अपना जिंदगी का आनंद लेते हैं. बाकी लोग मरे, जवान जय किसान, ये नारा तो खत्म कर दिया. जब पुलवामा का हमला हुआ तो जिम कॉर्बेट में थे, और जब किसान आंदोलन कर रहे हैं, गोलियां खा रहे हैं, तो स्कूबा ड्राइविंग का आनंद ले रहे हैं. यही विकास है उनका, यही देशभक्ति है उनकी. राहुल गांधी जी को आप टोकते हो ना, या और नेताओं को टोकते हो, आप ये करते हो, आप क्या करते हो मुझे बताइए. 2024च्या नंतर भाजपा कुठे असेल याची चिंता तुम्ही करू नका. छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाचा. पण तुमच्यासारख्या भांडवलांना दिल्ली दाखवली ती सुद्धा भाजपानं, असं सुद्धा आशिष शेलार म्हणाले. आणि तुमचा सडकून पराभव अटळ आहे असं ते त्याच्यामध्ये सांगू द्या ना. तुमच्यासारख्या भांडवलांना पण दिल्ली भाजपाने दाखवले. आता असं आहे की ज्यांच्या मनात जे स्वतःच बांडगुळ आहेत, आता बरं हे बांडगुळ कोणाचे आहेत? हे बांडगुळ पवार आणि मिंदे गटाचे बांडगुळ आहेत. ही त्यांना लटकलेला भारतीय जनता पक्ष आहे. स्वतःच्या हिमतीवरती एवढी त्यांची जर भरोसा असता तर असे लहान लहान पक्ष फोडून अशी आघाडी बनवली नसती. अपवित्र. हे आशिष शेलार वगैरे काय बोलतात, त्यांच्या पक्षात काय चाललं जरा समजून घ्या. भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अंतर्गत टोळीयुद्ध सुरू आहे आणि लवकरच त्या टोळीयुद्धाचा भडका उडणार आहे. मी आत्ता सांगतो, हे सगळं वरवर दिसतं आहे. भारतीय जनता पक्ष हा एक पॉलिटिकल अंडरवर्ल्ड आहे आणि लवकरच इथे टोळीयुद्धाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही. काय शिवसेनेला वीर सावरकरांच्या विषय कदापि पडू शकत नाही. आज सावरकरांचा स्मृतिदिन आहे आणि आम्ही त्यांचं स्मरण करतो, सदैव स्मरण करतो. सावरकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. वीर सावरकरांपासून शिवसेनेनं कायम प्रेरणा घेतली. मग ती राष्ट्रभक्तीची असेल, लढण्याची असेल, हिंदुत्वाची असेल. आणि सावरकर हे या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे महामेरू होते आणि त्यांचं ते स्थान कायम राहील. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या महिन्यामध्ये घाऊक स्वरूपात होलसेलामध्ये भारतरत्न वाटले, चरणसिंगांपासून ते नरसिंहरावांपर्यंत. पण ज्यांना सावरकरांचं विस्मरण झालं त्यांनी आमच्याकडे बोट दाखवू नये. आम्ही सावरकरांचे खरे भक्त आहोत. सर, महाविकास आघाडीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत अखेर जागा वाटपाचा तिढा सुटेल का? अद्याप जागा वाटपासंदर्भात ज्याप्रमाणे शरद पवार बोलले होते, काही जागा अशा आहेत
असं होऊ शकतं. देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ पूर्ण झाला. अनेक ठिकाणी जागा वाटप जाहीर झालं. महाराष्ट्रामध्ये उद्या दुपारनंतर आमची बैठक सुरू होईल आणि मला असं वाटतं की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी असे आम्ही एकत्र बसून 27 आणि 28 या 2 दिवसामध्ये आम्ही अंतिम मसुदा तयार करू. बाळासाहेबांनी आणखी पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांना जे पत्र दिलेलं आहे की तुमच्या किती जागांचं काय बघा, असं बाळासाहेब हे या महाराष्ट्राच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहेत. ते एकमेकाशी दूरध्वनीवरून बोलत असतात आम्ही सगळे, तरी ते पत्र लिहितात. कारण डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा लिहिण्याची फार आवड होती. छान लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे नातू आहेत, त्यांना लिहावं असं वाटलं असेल पत्र. पण शेवटी प्रत्यक्ष संवाद हा महत्त्वाचा आहे आणि तो होतो आहे. त्यांचं पत्र काय आमच्या वाचनात आलेलं नाही, पण त्यांची भूमिका आम्हाला माहिती आहे. तीच बहुतेक त्या पत्रामध्ये असेल. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतला एक सन्माननीय घटक पक्ष आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत जागा वाटपासंदर्भात त्याचा योग्य आदर आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचा पराभव करणं, भाजपचा पराभव करणं देशभरात ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. आणि ह्याच कार्यासाठी देशभरातले सगळे पक्ष एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे त्यापासून प्रकाश आंबेडकर लांब राहतील असं मला वाटत नाही. आणि जो संवाद आणि जो डायलॉग आमचा त्यांच्याशी सुरू आहे तो अत्यंत सकारात्मक आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. आंबेडकरी जनता पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, राहील आणि महाराष्ट्रातल्या परिवर्तनामध्ये वंचित बहुजन आघाडीची साथ आम्हाला मिळणार आहे. सर, ज्याप्रमाणे आपण बोललात मसुदा या निवडणुकीत या महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, त्याप्रमाणे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या होणारी महाविकास आघाडीची बैठक. या बैठकीत ज्याप्रमाणे मसुदा होईल त्याप्रमाणे जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं जाईल, फॉर्म्युला ठरला जाईल. नक्कीच हो, जागा वाटपाचा फॉर्म्युला जसा ठरलेलाच आहे. ज्याच्या जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा होणार नाही. ज्या जागा